सर मित्रांनो, आपल्याला काय आता नाही अर्जंट फोन आला एका ग्राहकाचा की एक तार तुटून पडले म्हणून, आणि आपण तिथं रोडवर असल्यामुळे लगेच पोहोचलोय. तर विषय काय तुम्हाला दाखवतो या. आता ही बघा इथं तार आहे रोडवर, हे कॅनॉलचा रोड आहे हे जा करणारा, आणि ही एलटीची तार आहे. वरदार त्या साईडला दाखवतो बरं होईल. ही एलटीची तार आहे तिथून, आणि एलटीच्या ताराचं काय झालंय मॅटर की डायरेक्ट रोडवर पडल्या बघा, नाही का. मग आता आपण ते बघितलं काय झालंय, तर आता इकडं आहे त्याची निम्मी इकडल्या बाजूला आहे बघा, त्या बाजूला ह्या बाजूला बघा निम्मी त्या तिथं अशी तुटून पडल्या, आणि इकडल्या साईडला निम्मी मधनं रोड आहे. जर ध्यानात ठेवायत ना कधी पण असं काय जर असेल तर लगेच जवळच्या वायरमॅनला बोलवून असलं काय असेल तर दाखवत जावा. आता इथं करंट लागण्याची शक्यता कशी आहे मी तुम्हाला सांगतो. ह्या बाजूला आपला डीपी आहे, म्हणजे जिकडे तार पडले त्या ह्या बाजूला डीपी आहे. तर तुम्हाला सांगतो ही तार तुटल्यामुळं इथं नाही तुम्हाला करंट लागणार, इथं ह्या वायरला नाही करंट लागणार. बघा मी आता हाताने धरतोय, डीपी आता सध्याला चालू आहे. ह्या वायरला तुम्हाला करंट लागणार नाही. तुम्ही जी ही न्यूट्रलची तार आहे, न्यूट्रल म्हणजे तुम्ही जी अर्थिंग म्हणता ना खालची ती तार आहे, त्याला इथं नाही करंट लागणार. पण मित्रांनो तिकडल्या साईडला जर बघितलं नाही तुम्ही तर तिकडं काय विषय आहे, तिकडं घरगुती कनेक्शन आहे आपली. आता घरगुती कनेक्शन असल्यामुळं ते जे त्यांना न्यूट्रल मिळणार नाही. न्यूट्रल म्हणजे आता तुम्ही त्याला अर्थिंग म्हणता ते मिळणार नाही, आणि ह्या तारात रिटर्न ते येणार, सप्लाय जाऊन ते रिटर्न येते ह्या तारात येणार तिकडल्या, म्हणजे त्या ताराला 100% करंट लागणार आहे. ध्यानात ठेवा. म्हणजे असं काय असेल तर ही ध्यानात ठेवा जावा, तुटलेल्या कुठल्या ताराला अजिबात स्पर्श करत जाऊ नका, नाही का. लगेच जवळच्या वायरमॅनला बोलवायचं, दाखवायचं, असाचा विषय आहे. म्हणून त्या ताराला 100% करंट असणार आहे. आता आपण टीपी बंद करून हे विषय जोडून घेऊ तार, नाही का. पण असं काय असलं तर लगेच वायरमॅनला बोलवा. तुम्ही स्वतःहून कुठल्या तारला अजिबात स्पर्श करू नका. धन्यवाद.